नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या जागतिक स्तरावर पाहायचं झालं तर युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्धाची जी काही चर्चा आहे ती सध्या सगळीकडे सुरू आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे काय परिणाम होतील, भारतावर काय परिणाम होतील, कोणते देश कोणाच्या बाजूने उभे आहेत आणि अशा विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेतली जाते. पुढे काय होऊ शकतं, युद्ध नेमकं होणार आहे का की टळेल युद्ध, अशा विविध प्रश्नांबद्दल चर्चा सुरू आहे. आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा याच नेमक्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तज्ज्ञ डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. देवळाणकर सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. तर सर्वप्रथम म्हणजे आता सध्याचा जो अपडेट आहे या संपूर्ण विषयासंदर्भात, तो म्हणजे युद्ध टळेल का असं सध्या बोललं जाते. म्हणजे पहिल्यांदा काही दिवसांपासून हे होतं की युद्ध होणारच आहे आणि महाभयंकर युद्ध होईल, पण आता हे युद्ध टळेल का असं एक चर्चा सुरू झालेली. तर तिथूनच आपण सुरुवात करूया की काय नेमकं सध्याची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की आपण तुर्तास तरी असं म्हणू शकतो की युद्ध हे टळलेलं आहे. कारण जी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉय बायडन यांनी जी एक डेडलाईन दिली होती 16 फेब्रुवारी, म्हणजे कालची ती डेडलाईन होती, आणि 16 फेब्रुवारीला रशिया युक्रेनच्या विरोधामध्ये लष्करी कारवाई करेल अशा स्वरूपाचं भकीत त्यांनी केलेलं होतं. परंतु तसं काही घडलेलं नाहीये. उलट रशियानीच आपल्या ज्या सगळे जे सैन्य आपले जे युक्रेनच्या सीमारेषेवरती, रशिया युक्रेन असेल किंवा बेलारूस आणि युक्रेन असेल, यांच्या सीमेवरती जवळपास लाखभर जे तैनात केलेलं सैन्य होतं ते परत माघारी बोलवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यातल्या काही तुकड्या ह्या माघारी परतलेल्या आहेत आणि रशियाने हे पण सांगितलंय की अशा स्वरूपाची लष्करी कारवाई करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नाहीये. त्यामुळे तुर्तास तरी हे संकट टळलं आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु टांगती तलवार ही निश्चितपणे आहे आणि ती यासाठी आहे की हा जो वाद आहे, हा वाद काही अजून मिटलेला नाहीये. हा वाद, या वादाचं जे मूळ आहे ते मूळ एक नॅटो जी लष्करी संघटना आहे, जी शीतयुद्धाच्या काळामध्ये निर्माण झालेली होती आणि जी शीतयुद्ध संपल्यानंतर म्हणजे 1990-91 ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्ध संपलं असं आपण म्हणतो. आणि त्यानंतर ही नॅटो लष्करी संघटना आपलं अस्तित्व टिकवून आहे आणि ही टिकवूनच नाहीये, तर ही खरं पश्चिम युरोपियन देशांची संघटना आहे आणि ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आहे आणि ही आपला विस्तार आता पूर्वेकडे करते, म्हणजे पूर्व युरोपकडे करते आहे. आणि पूर्वीचे जे सोव्हिएत रशियाचे भाग होते आणि जे आता स्वतंत्र देश बनलेले आहेत त्यांना नॅटोमध्ये समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जे रशियाला नको आहे. आणि त्यामुळे युक्रेनला देखील त्यांना आपलं सदस्य बनवून घ्यायचं आहे नॅटोला. आणि जर तसं झालं तर अमेरिका आणि नॅटो आपले क्षेपणास्त्र ही युक्रेनमध्ये तैनात करतील आणि तो रशियासाठी फार मोठा धोका असेल. त्यामुळे याचा मूळ वाद जो आहे हा प्रामुख्याने नॅटो ह्या संघटनेचा पूर्व युरोपकडे जो विस्तार होतो आहे, जो रशियाला नको आहे आणि जे रशियाने यापूर्वी पण स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज युक्रेनवरनं वाद निर्माण झाला, उद्या आणखीन एखाद्या देशावरनं हा वाद निर्माण होऊ शकतो ज्याला नॅटो आपला सदस्य बनवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु सध्या तरी हा वाद टळला आहे असं आपण म्हणू शकतो. सध्या याच्यामध्ये अमेरिकेची खूप महत्वाची भूमिका आहे असं म्हटलं जातं, जे तुम्ही आता उल्लेख केलात. तर ते खरं तर हे कुठेतरी अमेरिकेला रोखण्यासाठी किंवा अमेरिकेला हे दाखवण्यासाठी की आम्ही पण सज्ज आहोत, तुमचाच वर्चस्व जे आहे ते आम्ही मान्य करणार नाही, हे सांगण्यासाठीच हा प्रयत्न जो आहे तो रशियाकडून होतोय का? मला असं वाटतं की एक नवीन मतप्रवाह या संपूर्ण संघर्षामध्ये पुढे येतो आहे आणि जो अत्यंत महत्वाचा आहे आणि जो आपण सगळ्यांनी जाणून घेणं देखील गरजेचं आहे. आतापर्यंत अमेरिका पुरस्कृत जे सगळे आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये देखील त्या बातम्या येत होत्या, त्या अशा स्वरूपाचं चित्र तयार करत होत्या की ह्या सगळ्या युक्रेन आणि रशिया वादाच्या पाठीशी रशिया आहे. त्याचप्रमाणे व्लादिमीर पुतीन जो आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष, हे प्रमुख खलनायक आहेत आणि हेच या सगळ्या जाणीवपूर्वक अशा स्वरूपाने जगाला अडचणीत टाकण्याचा त्यांचा प्रयत्न हा चालू आहे. आणि त्यामुळे अशा स्वरूपाचं रशियाला आणि व्लादिमीर पुतीनला खलनायक ठरवण्याचं एक चित्र होतं. परंतु आता एक मतप्रवाह असा पुढे येतोय की खरं तर रशियाला अशा स्वरूपाची कारवाई करायचीच नव्हती आणि हे अशा प्रकारचं एक आभासी किंवा अशा स्वरूपाचं एक चित्र तयार केलं गेलं, जे आणि ज्याच्या मागे
खरा दोषी हा अमेरिका आहे. म्हणजे अमेरिकेने जाणीवपूर्वक अशा प्रकारचं चित्र तयार केलं, कारण अमेरिकेला पश्चिम युरोपवरती नॅटोच्या माध्यमातून आपलं वर्चस्व टिकवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे नॅटो ही संघटना आहे, तिला आता पश्चिम युरोपीय देशांचाच म्हणजे त्याच्या सदस्य देशांचाच आता विरोध व्हायला लागलेला आहे. आणि हा विरोध होत असल्यामुळे ते आता नॅटो म्हणतात की शीतयुद्ध संपलेलं आहे, त्यामुळे नॅटो ही कशाला ठेवायची. नॅटोच्या माध्यमातून अमेरिकेने 1,00,000 सैन्य हे युरोपच्या भूमीवर ठेवलेलं आहे, त्याचे क्षेपणास्त्र अण्वस्त्र युरोपच्या भूमीवर ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे हे सगळं त्यांना आता युरोपियन देशांना पण नकोय, त्यांना रशियाबरोबर मैत्री हवी आहे. आणि त्यामुळे ते बऱ्याचदा अशा प्रयत्नांमध्ये आहे आणि अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये नॅटो टिकवायची आहे, कारण जर नॅटो टिकलं तर अमेरिकेचं वर्चस्व टिकेल. आणि त्यामुळे कोणाला तरी खलनायक तुम्हाला बनवावं लागेल आणि युरोपला तुम्हाला दाखवावं लागेल की बाबा रे तुम्हाला सातत्याने भीती आहे. मग हा खलनायक कोण आहे? तर हा रशिया खलनायक आहे, तुम्हाला त्याची भीती आहे. आणि आता एक महत्वाचा मुद्दा मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांसाठी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की आता जो नवीन मतप्रवाह आला आहे त्याच्यातनं असं गोष्ट पुढे आलेली आहे की खरं वादाचं कारण हे जर्मनी आणि रशिया यांच्यामधल्या एका गॅस पाईपलाईनचं आहे. आणि ही जी गॅस पाईपलाईन आहे ही रशिया आणि जर्मनीमध्ये टाकली गेलेली आहे. तिचं कन्स्ट्रक्शन काम गेल्या काही वर्षांपासून चालू होतं आणि ते पूर्ण झालेलं आहे. आणि या गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून, जिला नॉर्ड स्ट्रीम असं म्हणतात या गॅस पाईपलाईनला, आणि या गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून रशिया आता जर्मनीला नैसर्गिक गॅस हा पुरवणार आहे. आणि आता त्याचं संपूर्ण झालेलं आहे आणि केवळ वितरण म्हणजे घराघरामध्ये जर्मन लोकांच्या हा रशियाचा गॅस पोहोचणार आहे. आणि त्याचं वितरणाची फाईल ही आता जर्मनचे चान्सलर जे आहेत त्यांच्याकडे आहे, त्यांची स्वाक्षरी त्याच्यावरती बाकी आहे. आणि हे अमेरिकेला नको आहे. हा करार व्हावा ही अमेरिकेची अजिबात इच्छा नाहीये, कारण जसं जर्मनीने रशिया बरोबर करार केला आणि पाईपलाईन टाकली तसं इतरही अनेक पश्चिम युरोपीय देश उद्या अशी मागणी करू शकतात. अशा प्रकारची पाईपलाईन होऊ शकते आणि त्यामुळे रशियाचे पश्चिम युरोपीय देशांबरोबरचे संबंध हे घनिष्ठ होऊ शकतात, व्यापारी संबंध घनिष्ठ होऊ शकतात. आणि मग जर शत्रूच तुमच्या बरोबर मैत्रीचं नातं ठेवत असेल तर मग नॅटो संघटना कशाला पाहिजे आहे, अमेरिकेचे वर्चस्व कशाला पाहिजे आहे. आणि म्हणून अमेरिकेला हा करार नको होता आणि म्हणून त्यांनी युक्रेनचा प्रश्न जाणीवपूर्वक निर्माण केला. आणि जर रशियाने युक्रेनवरती आक्रमण करणार आहे किंवा याच्यातनं अण्वस्त्र युद्ध होणार आहेत याच्या माध्यमातून अमेरिका जर्मनीवरती पण दबाव टाकत होता की रशियाने असं जर केलं तर आपण रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकायचे. आणि म्हणून काही दिवसांपूर्वी म्हणजे जेव्हा रशियाने घोषणा केली की आम्हाला लष्करी कारवाई करायची नाहीये त्याच्यापूर्वी जर्मनीचे चान्सलर रशियाच्या भेटीवर गेले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचं आक्रमण हे करू नका. याचं कारण असं आहे की झालं तर मग जर्मनीवरती दबाव टाकला जाईल की तुम्ही हा करार करू नका म्हणून. त्यामुळे ह्या सगळ्या वादाच्या मुळाशी ही जी नॉर्ड स्ट्रीम गॅस पाईपलाईन आहे आणि जी अमेरिकेला नको आहे आणि जी जर्मनीला पाहिजे आहे हा त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आणि एक शेवटचा मुद्दा मी याच्या अनुषंगाने आणखीन सांगू इच्छितो तो असा आहे की आता पश्चिम युरोपीय देशांना रशिया बरोबर खरंच मैत्रीचे संबंध पाहिजे, कारण गेल्या 2-3 महिन्यामध्ये केवळ अमेरिका बोलतोय असं दिसत होतं. एकही पश्चिम युरोपीय देश रशियाच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हता. आणि हे का नव्हता, कारण त्यांना सगळ्यांना रशिया बरोबर चांगले संबंध हवेत. आणि अमेरिका हा इतका शेकडो किलोमीटर दूर असूनही अमेरिकेला एवढं स्वारस्य काय या सगळ्या प्रकरणांमध्ये, तर अमेरिकेला आपलं वर्चस्व हे पश्चिम युरोपवरती आणि एकूणच युरोपवरती टिकवायचं असल्यामुळे अमेरिकेकडनं ज्या स्वरूपाची रणनीती आखली गेली असं म्हणणारा देखील मतप्रवाह आता प्रबळ बनताना दिसतोय. यामध्ये आपण पाहतोय की चीन सुद्धा कुठेतरी या निमित्ताने रशियाच्या जवळ जातोय आणि रशियाचे आपण मित्र आहोत किंवा आपण सोबत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर तो सुद्धा त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे का अमेरिकेच्या दृष्टीने? मला असं वाटतं की तो निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर हे युद्ध झालंच असतं म्हणजे युक्रेनवरती लष्करी कारवाई रशियाकडनं केली गेली असती आणि तर त्या प्रसंगी एकीकडे युक्रेनच्या बरोबर नॅटो आणि अमेरिका हे युक्रेनच्या पाठीशी उभे राहिले असते, रशिया एकटा पडला असता. अशा प्रसंगी रशिया निश्चितपणे चीनकडे वळला असता, कारण रशिया आणि चीन यांचं नातं जुनं आहे आणि दोघे साम्यवादी देश हे यापूर्वी होते आणि म्हणजे चीनचा अजूनही आहे. रशियामध्ये बरेचसे बदल आता हे झालेले आहेत. परंतु 1962चं जेव्हा भारत चीन युद्ध झालं होतं आणि जेव्हा चीनने भारतावरती आक्रमण केलं होतं त्यावेळेला तत्कालीन सोव्हिएत रशिया हा पूर्णपणे न्यूट्रल राहिला होता, तटस्थ राहिला होता. म्हणजे आपली अपेक्षा होती की सोव्हिएत रशिया आपल्याला मदत करेल कारण आपले त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि परंतु सोव्हिएत रशिया पूर्णपणे याच्यामध्ये न्यूट्रल राहिला. तर या युद्धाच्या पूर्वी चीन आणि सोव्हिएत रशियामध्ये एक पद्धतीचा एक गुप्त करार झालेला होता आणि त्यानुसार
चीन हा क्युबन मिसाईल क्रायसिस जे 1962चं होतं त्यामध्ये रशियाची साथ देईल आणि रशिया मात्र हस्तक्षेप करणार नाही जर चीनने भारतावरती आक्रमण केलं तर. त्यामुळे आपण असं बघतो की या दोघांचं नातं जुनं आहे. त्यामुळे जर आता युक्रेन आणि रशियामधला वाद झाला असता आणि रशिया एकटा पडला असता तर चीन आणि रशिया पुन्हा एकत्र आले असते आणि ते एकत्र येणं भारतासाठी धोक्याचं होतं. अशा प्रसंगी चीन हा रशियाला सांगू शकतो की तुम्ही भारताला शस्त्रास्त्र देणं थांबवा, पण आता आपला सगळ्यात मोठा सोर्स शस्त्रास्त्रांचा रशिया आहे. आणि जेव्हा गलवानचा संघर्ष झाला होता त्याच्यानंतर त्याच्या आसपास आपले केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे दोनदा रशियाच्या दौऱ्यावर जाऊन आले होते. आणि त्याच्यामागचं कारण तेच आहे की रशियाचा आपल्याला अजूनही केवळ शस्त्रास्त्र नाही तर चीनवर दबाव टाकण्यासाठी देखील रशियाचा आपल्याला उपयोग होतो आहे. त्यामुळे रशियाची आपली मैत्री ही कायम ठेवण्यासाठी हे युद्ध होऊ नये अशी भारताची देखील इच्छा होती. आणि मला असं वाटतं की रशिया आणि चीन हे या बाबतीमध्ये एकत्र येऊ शकले असते, पण सुदैवाने आता तसं कळलेलं असल्यामुळे अशा स्वरूपाचं एकत्र येणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की युद्धासाठी एकत्र येणं अशी तरी परिस्थिती सध्या नाही. तुम्ही म्हणालात की भारताच्या दृष्टीने हे खूपच महत्वाचं होतं की युद्ध न होणं, कारण अन्यथा चीनचा प्रभाव जो आहे त्या प्रभावातून रशियाकडून जे काही शस्त्रास्त्र पुरवठा होतोय त्यावर परिणाम होऊ शकला असता. तर भारतावर नेमका कोणत्या प्रकारचे परिणाम जे हा तर आहेच रशियाच्या मैत्रीचा तर आहेच भाग त्यातला, पण इतर कोणत्या प्रकारचे या युद्धाचे परिणाम होऊ शकले असते? नक्कीच अत्यंत उत्तम प्रश्न आहे. कारण आपण हा साधारणतः विचार करतो की आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर हा संघर्ष चाललेला आहे आणि त्याची चर्चा आपण भारतामध्ये का करायची. तर हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे, कारण हे युद्ध होऊ नये ही सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची घटना आहे. आणि ती का बरं आहे, कारण आपण बघतोय की आत्ताच पेट्रोल डिझेलच्या भावाने 100 गाठलेली आहे. आणि जर हे युद्ध झालं असतं तर आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचा प्रति बॅरल रेट हा साधारणतः $75 ते $76 आहे. तो वाढून $100 क्रॉस झाला असता. म्हणजे जेव्हा $75 ते $76 प्रति बॅरल रेट असताना आपल्याकडे जर 110 आणि 112 रुपये पेट्रोल असेल दर, तर जर तुम्ही कल्पना करू शकता की जर तो $100 क्रॉस झाला, $100 क्रॉस झाला, तर आपल्याकडच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या कोणत्या थराला जातील याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे हा पहिला सर्वसामान्य माणसांना धोका होता. दुसरं म्हणजे जे खाद्यतेल आहे, म्हणजे क्रूड ऑइल तर आहेच आहे, पण भारत सूर्यफूल जसं आहे, सूर्यफुलाचं तेल आहे, तर आपल्या गरजेच्या 75% आयात आपण युक्रेनकडनं करतो सूर्यफुलाच्या तेलाची. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असत्या, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव देखील वाढले असते. तर याचा सगळ्यांचाच फटका हा सर्वसामान्य जनतेला पोहोचतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता कोणतंही आंतरराष्ट्रीय घटना ही अशी राहिलेली नाही आहे की जिचा आपल्या स्थानिक जीवनावरती परिणाम होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य भारतीयांनी देखील अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये स्वारस्य दाखवावं. आणि भारताची पण ही आंतरिक इच्छा होती की हे युद्ध होऊ नये. तसं भारत हा तटस्थ होता या सगळ्या गोष्टींमध्ये, परंतु ही आपली आंतरिक इच्छा आहे की होऊ नये, कारण त्याचे जे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही प्रकारचे परिणाम हे भारताला भोगावे लागू शकतात. आता आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षात संपूर्ण जग जे आहे ते करोनाच्या या संकट काळामध्ये अडकलेलं आहे. एकूणच आता हळूहळू थोडंसं लॉकडाऊन जे आहे ते कमी झालंय, निर्बंध शिथिल झालेले आहेत. देशांतर्गतची वाहतूक आहे किंवा आंतरराष्ट्रीय वाहतूक आहे ही सुद्धा आता हळूहळू सुरळीत होते. पण असं जे युद्ध आता तुम्ही म्हणताय की युद्ध टळेल, पण युद्ध झालंच असतं तर केवढा परिणाम हा जागतिक क्षेत्रावर झाला असता किंवा होऊ शकेल? निश्चितच तो यासाठी झाला असता की हे युद्ध केवळ 2 देशांमधलं युद्ध राहिलं नसतं. कारण याच्या मागे नॅटो म्हणजे पश्चिम युरोप अख्खा येणार होता, त्याच्यामध्ये अमेरिका होणार होता. त्याचे परिणाम हे निश्चितपणे आखातावरती हे होणार होते. आणि आखातामध्ये झाले म्हणजे तुम्ही तेलाच्या किमती या गगनाला भिडल्या असत्या, हे आपण आता चर्चा या मुद्द्याची पण आपण केली. दुसरं याच्या मागचं असं आहे की यांनी एक आण्विक युद्धाचं रूप धारण केलं असतं. कारण रशियाकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत, अमेरिका नॅटोकडे अण्वस्त्र आहेत. आणि जसा क्युबन मिसाईल क्रायसिस हा 1962चा झाला होता, तशाच प्रकारचा एखादा पेचप्रसंग किंवा संघर्ष हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते. आणि तसं झालं असतं तर हजारो लाखो लोकांना आपले प्राण याच्यामध्ये गमवावे लागू शकले असते. कारण रशियासाठी पण हा सर्व्हायव्हलचा प्रश्न होता. त्यामुळे हे युद्ध झालं असतं त्यांनी अत्यंत भीषण आणि गंभीर रूप धारण केलं असतं. दुसरं असं आहे की आता पश्चिम युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्था ह्या हळूहळू कोरोनाच्या
या सगळ्या लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टींमधून बाहेर यायचा प्रयत्न करतायत. परंतु त्यांचा आर्थिक विकासाचा दर जे वर्ल्ड बँकने जे प्रोजेक्शन दिलेलं आहे 2022 मध्ये ते अजूनही कमी आहे. म्हणजे 3 ते 4% विकास दर हा त्यांच्या अर्थव्यवस्थांचा असणार आहे. याचा अर्थ की त्यांना फार मोठा तडाखा या कोरोनाचा बसलेला आहे. आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी ही त्यांच्याकडे मोठी वाढली आहे. अमेरिकेमध्ये 4 कोटी लोक बेरोजगार झालेत. आता याचा परिणाम भारतासारख्या देशांवरती कसा होतो, तर आपली जी निर्यात आहे तर ही आपली निर्यात जी आहे अशा ह्या सगळ्या युद्धामुळे किंवा अशा स्वरूपाच्या संघर्षांमुळे त्याच्यावरती निर्बंध येतात. म्हणजे भारताची गेल्या वर्षभरातली निर्यात जी आहे म्हणजे कोरोना काळातली निर्यात ही 300 अब्ज डॉलरची आहे म्हणजे 2 वर्षांमधली. आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण साधारणतः 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वस्तूंची निर्यात केलेली आहे. विशेष म्हणजे आपली अमेरिकेची निर्यात 45% वाढलेली आहे. आणि आपण मागच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये भारताने 73 अब्ज डॉलर्सची निर्यात ही अमेरिकेला केलेली आहे. जर उद्या अशा प्रकारचं युद्ध झालं, संघर्ष झाला तर निश्चितपणे निर्यातीवरती परिणाम होतो आणि त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवरती, आपल्या विकास दरावरती परिणाम होतो. आपलं प्रोजेक्शन साधारणतः 8 ते 9% आहे जीडीपी ग्रोथ रेटचं. हे निश्चितपणे डाऊन होणार. युरोपियन देशांचे डाऊन होणार. त्यामुळे कोरोनामध्ये जशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन आंतरराष्ट्रीय व्यापारावरती आले होते, प्रत्येक देशाने आपल्या सीमारेषा बंद केल्या होत्या, तशाच प्रकारचा संघर्षाचा वणवा जर हा युरोपमध्ये, आशिया खंडामध्ये पसरला असता तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापारावरती देखील झालेला असता. सुरुवातीला आणि मध्ये मध्ये जो उल्लेख येतोय नॅटो या संघटनेचा आणि त्याची स्थापना किंवा त्याचे जे काही उद्देश आहेत ते, तर त्याविषयीची एक पार्श्वभूमी सांगा की खरोखरच आता या संघटनेची आवश्यकता आहे का, की फक्त एक कोणाला तरी वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातोय? नॅटो ही एक लष्करी संघटना आहे, ज्याला आपण सिक्युरिटी ऑर्गनायझेशन किंवा मिलिटरी ऑर्गनायझेशन असं म्हणू शकतो. 1949 ला या संघटनेचा उगम झाला आणि हा प्रामुख्याने पश्चिम युरोपीय देश जे आहेत ते आणि हे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आहे. आणि हा शीतयुद्धाचा भाग म्हणून या संघटनेची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे सोव्हिएत रशियाच्या साम्यवादाचा प्रसार हा पश्चिम युरोपमध्ये होऊ नये, कारण दुसऱ्या महायुद्धाची प्रचंड मोठी झळ ही पश्चिम युरोपला बसली होती आणि त्यातनं पश्चिम युरोपला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने विविध प्रकारच्या योजना राबवल्या होत्या. मग त्याच्या ट्रुमन डॉक्ट्रिन असेल, मार्शल प्लॅन असेल. आणि त्यानंतर त्यांनी 1949 ला ही नॅटो संघटना काढली, जेणेकरून नॅटोच्या माध्यमातून लष्करी मदत ही युरोपियन देशांना पुरवली जाईल. खरं तर त्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या लष्करी संघटना अनेक निघाल्या होत्या, अनेक करार झाले होते. फॉर एक्झाम्पल सिएटो सारखा करार झाला होता, सेंटो सारखा करार झाला होता. रशियाने देखील अशाच नॅटोच्या धर्तीवरती वार्सा अग्रीमेंट केलेलं होतं. परंतु हे सगळे करार 1990-91 नंतर बरखास्त झाले, कारण शीतयुद्ध संपलं. आणि त्यानंतर प्राथमिकता राष्ट्रांच्या बदलल्या, राजकीय प्राथमिकतेवरनं आर्थिक प्राथमिकता आल्या. परंतु असं असताना नॅटो मात्र बरखास्त झाली नाही. तर नॅटो हे आपण असं म्हणू शकतो की हे अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचं एक हत्यार आहे. आणि या हत्याराच्या माध्यमातून आज अमेरिका अनेक ठिकाणी लष्करी हस्तक्षेप करतोय. आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये देखील नॅटोचं सैन्य होतं. इराकमध्ये जेव्हा अमेरिकेने हस्तक्षेप केला तेव्हा नॅटोचं सैन्य होतं. त्याचप्रमाणे युगोस्लावियावरती देखील ज्याप्रमाणे अटॅक केले गेले तेव्हा नॅटोचं सैन्य होतं. इस्लामिक स्टेट ह्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेवरती नॅटोकडनं हल्ले झालेले होते. त्यामुळे नॅटोचा वापर हा अमेरिकेच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सातत्याने होतो आहे. आणि आजही अमेरिकेला आणि अमेरिकेच्या बाबतीत असं आहे की आज याला जसं ते कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये तैनाती फौजा आपल्या भारतामध्ये होत्या की ज्याच्यामध्ये आपल्याकडचे प्रिन्सली स्टेट्स या ब्रिटिश सैन्यांचा खर्च उचलायचे, तसाच हा प्रकार आहे. म्हणजे सैन्य अमेरिकेचं आणि खर्च मात्र युरोपियन देश उचलणार. त्यामुळे अमेरिकेसाठी हे फायद्याचीच गोष्ट आहे आणि त्यांना सांगायचं की तुमच्या रक्षणासाठीच आहे, याच्यात आमचा काहीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आणि अशा प्रकारचं चित्र करायचं. आणि जर तुम्ही अमेरिकेचं परराष्ट्र धोरण दुसऱ्या महायुद्धानंतरचं पाहिलं तर सातत्याने अमेरिकेला एक कोणीतरी खलनायक तयार करावा लागला. आणि त्या खलनायक, जसं पहिले सोव्हिएत रशिया खलनायक होता, त्यानंतर आंतरराष्ट्रीय दहशतवाद खलनायक बनला, मग ओसामा खलनायक बनला, मग सद्दाम हुसेन खलनायक बनला. तर अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी नेहमी खलनायक निर्माण करावा लागतो. आणि आता परिस्थिती अशी आहे की जग आर्थिक हितसंबंधांमध्ये, व्यापारामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. अशा वेळेला खलनायक कोणाला बनवायचं? त्यावेळेला रशिया हा एक उत्तम आहे, पुतीन हा एक प्रकारचा खलनायक आहे. पण मला असं वाटतं बायडन हे थोडंसं चुकतं आहे. त्यांना हे कळलं पाहिजे की रशिया किंवा पुतीनपेक्षा त्यांना जास्त धोका चीनचा आहे, त्यांना जास्त धोका शी जिनपिंगचा आहे. त्यामुळे त्यांनी युरोपपेक्षा आता लक्ष हे आशिया प्रशांत क्षेत्रावरती करायला पाहिजे आणि ते करणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे या बाबतीमधनं अमेरिका नॅटोच्या माध्यमातून आपलं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करते, हे निश्चितच आहे.
आणि आता त्यांनी क्वाड सारख्या संघटना तयार केलेल्या असल्यामुळे, अवकस सारखा एक करार सुद्धा झालेला असल्यामुळे मला नाही वाटत की नॅटोचं एवढा रिलेव्हन्स आहे. त्यामुळे पण नॅटो हे अमेरिका आपल्या अस्तित्वासाठी पुढचा काही काळ टिकून ठेवेल यामध्ये वाद नाही. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. एक म्हणजे आता हे जे सगळं रशिया युक्रेनचा हा जो युद्धाचा सगळं एक प्रकारे माहोल तयार झालेला आहे, राजकीय एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावरची समीकरणं जी आहेत ती कशी बदलतील येत्या काळामध्ये, असं वाटतंय का तुम्हाला काही बदलेल त्याच्यामध्ये? जसं तुम्ही पश्चिम युरोपीय राष्ट्रांबद्दल म्हणालात ते रशियाच्या जवळ जाऊ इच्छितात, तर तसं आणखी काही समीकरणं बदलतील? यामध्ये ज्याला आपण पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डर असं म्हणतो, म्हणजे आपण अजून खरं तर कोरोनामधनं बाहेर आलेलो नाही आहोत, परंतु बऱ्यापैकी अनेक देशांनी कोरोनावरती मात करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा इम्पॅक्ट परिणाम जो आहे तो थोडासा आता कमी कमी होताना दिसतो आहे. तर आपण एक असं जग बघतो आहोत की जे कोरोना नंतरचं जग आहे. आणि या कोरोना नंतरच्या जगामधलं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की या कोरोनाचा जास्त परिणाम हा युरोप आणि अमेरिकेवरती झालेला आहे. पण त्याच्या तुलनेमध्ये आपण आशियाई देश जर पाहिले ते तुलनात्मक दृष्ट्या त्यांच्या अर्थव्यवस्था उत्तम प्रगती करतायत. भारत आहे, चीन आहे, साऊथ कोरिया आहे, जपान आहे. त्याचप्रमाणे साऊथ ईस्ट एशियामधले 10 देश आहेत, जे इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनेई आहे, कंबोडिया आहे, थायलंड आहे, हे देश असतील. तर यांचा जर विकास जर आपण पाहिला तर हा तुलनात्मक दृष्ट्या फार चांगला आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये व्यापार आणि या युरोपियन देशांना सुद्धा या संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्र, कारण हे व्यापाराचं नवं केंद्र बनलेलं आहे. त्यामुळे 20व्या शतकातलं राजकारण हे पूर्णपणे युरोप आणि युरोपच्या भोवती केंद्रित होतं. 21व्या शतकातलं राजकारण हे पूर्णपणे आशिया क्षेत्राशी, आशिया खंडाशी निगडीत असणार आहे. आणि आता हे आशिया प्रशांत क्षेत्राशी असणार आहे. 20व्या शतकातलं राजकारण हे राजकीय मुद्द्यांशी निगडीत होतं. आता मात्र हे व्यापार आणि आर्थिक मुद्द्यांशी निगडीत असणार आहे. आणि त्यामुळे युरोपियन देश असतील, अमेरिका असेल, हे मोठमोठ्या मल्टीलॅटरल अग्रीमेंटच्या माध्यमातून आशिया खंडामध्ये येण्याचा प्रयत्न करतील, आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यामधला वाद जो आहे, तणाव जो आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे जगाला आता पुन्हा एका नव्या शीतयुद्धाचा सामना करावा लागू शकतो का काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे हे पोलरायझेशन बघता मला असं वाटतंय की अमेरिका आपली जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट ही आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये दाखवेल. आणि त्यासाठी त्यांनी अफगाणिस्तानमधनं आपलं सैन्य काढलं आणि तिथनंही त्यांनी लक्ष आपलं कमी केलं. पण त्यांना आशिया प्रशांत क्षेत्रावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं असल्यामुळे क्वाड सारखे जे गट आहेत, त्याच्यामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे सदस्य देश आहेत, त्यांचं महत्व येत्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताचं महत्व येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि भारताचा एक्सपोर्ट हा प्रचंड वाढलेला आहे. आणि आपण बघतो अत्यंत झपाट्याने, म्हणजे वर्ल्ड बँकनी जे 2022 मध्ये जीडीपी ग्रोथ रेटचं प्रोजेक्शन दिलं आहे, भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा हायेस्ट आहे जगामध्ये. 9% हा प्रोजेक्ट केला गेलेला आहे. बाकी अमेरिका, युरोप सगळं 4-5% आहे, चीनचा 6% आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्यामुळे अनेक युरोपियन देश, अमेरिका इकडे येण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश हा प्रामुख्याने आर्थिक असणार आहे. परंतु आर्थिक गोष्टींसाठी ते राजकीय मुद्दे साधण्याचा प्रयत्न करतील, जसं चीन करतो आहे. चीनने अनेक देशांना कर्ज दिलेली आहेत. BRI म्हणजे बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह सारखे प्रोजेक्ट आहेत, त्याच्या माध्यमातून चीन आता आपला आर्थिक जाळं हे जगभर विणण्याचा प्रयत्न करतोय. तसं अनेक देशांकडनं प्रयत्न होतील. परंतु मला सरतेशेवटी असंच म्हणायचं आहे की 21व्या शतकामध्ये आर्थिक आणि व्यापारी मुद्दे हे प्राथमिकतेवरती असतील, त्यांना प्राधान्यक्रम असेल आणि त्याच्याशी निगडीतच सगळं आंतरराष्ट्रीय राजकारण असेल. शेवटचा प्रश्न म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आर्थिक आणि व्यापारी या सगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक देश जो आहे तो प्रयत्नशील असतो स्वतःचा विकास करण्यासाठी. पूर्वीच्या काळी युद्धांच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण केलं जायचं, तर येत्या काळामध्ये जसं आता हे रशिया आणि युक्रेनचं युद्ध होईल असं म्हटलं जातं, तर येत्या काळामध्ये अशी युद्ध जी आहेत, एकूण इन जनरल प्रश्न हा माझा आहे की अशी युद्ध जी आहेत ती होऊ शकतात का, किंवा प्रत्येक जण आता हा विचार करेल का की आता युद्ध नकोच, आपल्याला जे काय करायचंय ते व्यापारी मार्गाने किंवा आपला विकास जो आहे तो साधण्याच्या उद्देशानेच आपण प्रयत्न करायचे? मला असं वाटतं की ज्याला आपण कन्व्हेन्शनल वॉरफेअर म्हणतो, म्हणजे पारंपरिक प्रकारचे युद्ध म्हणतोय, की जे आपण म्हणजे जसं इराकने कुवेतवरती हल्ला केला होता, अशा स्वरूपाचे जे पारंपरिक युद्ध आहे यांचं एकूणच त्यांना वाव हा फारसा 21व्या शतकामध्ये राहणार नाही. भविष्यामध्ये राजकीय स्वरूपाचे संघर्ष हे सातत्याने राहतील, ते कमी होणार नाही. पण संघर्षाचं रूपांतर हे युद्धामध्ये होऊ नये यासाठी एक पद्धतीची अंडरस्टँडिंग ही आता
राजकीय नेत्यांमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल भारत आणि चीनमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं की दोघांमध्ये गलवानच्या नंतर प्रचंड राजकीय मुद्द्यांवरती तणाव आहे. पण व्यापार जर पाहिला आपण दोघांचा तर चीनची भारताला होणारी निर्यात ही 65% वाढलेली आहे. दोघांमधला व्यापारामध्ये म्हणजे हा व्यापार 100 अब्ज डॉलरचा क्रॉस झालाय आणि आजच्या घडीला 80 अब्ज डॉलरच्या चीनी वस्तू त्या भारतीय लोक खुशीने विकत घेत आहेत. म्हणजे आज $80 बिलियन वस्तू चीनी वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जात आहेत. तसंच अमेरिका आणि चीनच्या बाबतीमध्ये आहे. दोघांमधला व्यापार हा 600 अब्ज डॉलरचा आहे. दुसरीकडे जपान आणि चीनमध्ये संघर्ष, पण दोघांमधला व्यापार 400 अब्ज डॉलरचा आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसून येईल की हे आर्थिक संबंध आणि व्यापारी हितसंबंध एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले आहेत की याच्यातनं राजकीय पेच प्रसंग असतील, पण राजकीय पेच प्रसंग हे व्यापारी गोष्टींवरती परिणाम करणार नाही. हे प्रामुख्याने ही महत्वाची गोष्ट तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे राजकीय संघर्ष चालू राहतील, तणाव चालू राहतील. ज्याला टॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक असं आम्ही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या भाषेत बोलतो. टॅक्टिकल लेवलला म्हणजे लोकल लेवलला थोडाफार संघर्ष होणार, पण स्ट्रॅटेजिक लेवलला अंडरस्टँडिंग आहे. जशी अंडरस्टँडिंग आपण म्हणू शकतो की मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये आहे की युद्ध होऊ द्यायचं नाही. जसं दोखलामचा वाद हा युद्धामध्ये परावर्तित होऊ शकला असता, पण त्यापूर्वी मोदी आणि शी जिनपिंग यांची बैठक झाली, भेट झाली आणि त्याच्यातनं तोडगा निघाला. त्यामुळे मला असं वाटतं की बायडन सुद्धा असेल किंवा शी जिनपिंग असतील किंवा पुतीन असतील, हे एक सौदेबाजीचं साधन, बार्गेनिंगचं साधन म्हणून राजकीय तणावाचा उपयोग करतील, वातावरण तयार करतील, परंतु प्रत्यक्ष युद्ध होणार नाही. कारण प्रत्यक्ष युद्ध हे आर्थिकदृष्ट्या फार जास्त नुकसान देणारं ठरेल. मग ते सगळ्यांसाठी म्हणजे भारत आणि चीन यांच्यामध्ये झालं दोघांना पण ते नुकसान देणारं ठरणार आहे. रशिया आणि अमेरिकेचा संघर्ष वाढला, दोघांनाही त्रास देणारा, इकॉनॉमिकली त्रास देणार आहे. आणि जनतेला नकोय, आता त्यांना इकॉनॉमिक प्रोग्रेस पाहिजे. सामान्य लोकांना त्यांचे दैनंदिन प्रश्न आहेत आणि त्यांना ह्या राजकीय मुद्द्यांमध्ये अजिबात स्वारस्य नाहीये. उलट त्यांना जास्त कॉपरेशन पाहिजे. आज 2 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकायला आहेत. त्यामुळे आपण असं बघू शकतो की आज एवढे जास्त इंडियन लोक कॅनडामध्ये, आज युरोपमध्ये शिकायला जात आहेत आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे. त्यामुळे राजकीय मुद्द्यांमुळे देशांमधले संबंध पूर्णपणे तुटावेत अशी कोणाचीच इच्छा नाहीये. तर मला असं वाटतं की आर्थिक सहकार्य आणि राजकीय तणाव याच्यामध्ये फारकत केली जाईल. राजकीय तणाव चालू राहतील, पण आर्थिक हितसंबंध किंवा आर्थिक सहकार्य हे देखील चालू राहील. पॅरलली ह्या दोन्ही गोष्टी 21व्या शतकामध्ये एकाच वेळेला विकसित होताना तुम्हाला दिसून येईल. नक्कीच. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने या युद्धाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे विश्लेषण केलं विस्तृत असं, त्याच्यामुळे नक्कीच लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि खरं काय आहे ते युद्ध आणि त्याच्यातून काय परिणाम होणार आहेत भारतावर विशेषतः, तर हे सुद्धा लोकांना समजलं असेल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही इथे न्यूज डंकामध्ये आलात आणि छान हे सगळं विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि आमचा हा व्हिडिओ शेअर करा, आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.